नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. गडबोरी गावात बिबट्याचा कहर, अंधाऱ्या रात्री रक्ताचे डाग, सकाळी सापडली 8 वर्षीय मुलाची प्रेते, गावात भीती व संतापाचे वातावरण. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी रात्री भीषण घटना घडली. गावातील 8 वर्षीय प्रशील मानकर गणेशोत्सवाचे जेवण आटोपून कुटुंबासह घरी परतत असताना घराच्या उंबरठ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडाप घातली. क्षणभरातच त्याला काकाच्या हातातून हिसकावून जंगलात घेऊन गेला. संपूर्ण रात्र गावकरी टॉर्चच्या प्रकाशात शोध घेत होते, मात्र हात लागले ते फक्त कपडे व रक्ताचे डाग. या घटनेने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. शेवटी सकाळी काटेरी जुडपान प्रशीलचे मृतदेह आढळले. बिबट्याने शरीराचे काही भाग फाडले होते. हे दृश्य पाहून गावात आक्रोश पसरला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर परिसरात सुरू असूनही अधिकारी दुर्लक्ष करत होते, असा आरोप करण्यात आला. सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत मृतदेह कुणालाही न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. सध्या गडबोरी गावात मातम आणि दहशतीचे सावट आहे. महिला व लहान मुले भीतीने घराबाहेर पडत नाहीत, तर पुरुष आक्रोशाने भरलेले आहेत. ग्रामस्थांचा एकच प्रश्न, आपण अजून किती दिवस या खूंखार जनावरांच्या दहशतीत जगणार? सुवर्ण भारत, रोशन खानकुरे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर. बॉडी मिळाली आहे तरी पण त्यांच्या घरच्यांचे पाहू शकता कोणत्या पद्धतीमध्ये आणि काय भीती त्यांच्यावर ते गावामध्ये खूप संतापाची लाट पसरलेली आहे. क्लिनिक आपण आणि जो याचा बंदोबस्त आहे आत्ताच आमची टीम 9 ते 9:30 पर्यंत पोहोचून जाईल आणि ती टीम ऍक्टिव्ह होऊन जाईल. आपल्या दुसऱ्या वार्डमध्ये एका सागर चिचमलकर त्यांच्या घरी बसून होता, तर त्यांनी फोटो काढून ठेवा आणि त्यालाच मारलं सागर चिचमलकर. एक मिनिट. रात्री आम्हाला पासून सुरू असलेल्या रेस्क्यूमध्ये काल रात्र गावकऱ्यांनी जंगलामध्ये जाऊन शोधले असता काल रात्र पण काही प्रशिक्षचा पत्ता लागला नव्हता. आज सकाळला जसे दिवस उजळला तसंच उजेडाच्या साहाय्याने गावातील लोक जंगलामध्ये जाऊन प्रशिक्षच्या मृतदेहाचा शोध घेऊन त्याला आता बाहेर काढण्याचं काम करीत आहेत.